तर या संदर्भात सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। आपल्या सोबत स्वतः प्राध्यापक सदानंद मोरे सर आहेत। संत वाङ्मयाचे ते गाडे अभ्यासक आहेत, आपल्याला माहिती आहेत, आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आहेत। खरं तर संत परंपरा मोठी आहे। आता ज्या मूर्त्या आढळून आल्या त्या नेमक्या कोणत्या अवतारच्या असतील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत, आणि या संदर्भात काही नोंद आहे का? तुमचा अभ्यास काय सांगतो आणि काय पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला इथे परकीय सत्ता होती त्यावेळेला मंदिरावरती आक्रमण होणं, त्यातल्या मूर्ती तोडणं वगैरे हे प्रकार सर्रास चालायचे। आणि विठ्ठल मंदिराबद्दल अशी एक चर्चा आहे, म्हणजे नोंद येते की ते अनेक वेळेला लोकांनी त्याच्यावरती काय म्हणायचं, आता खडीवर आक्रमण शब्द वापरायला हरकत नाही। 15व्या शतकामध्ये किंवा 15व्या शतकामध्ये अशाच प्रकारचा एक घटना घडली आणि मूर्ती लपवली वगैरे, म्हणजे हे नेहमीच असायचं की मूर्ती लपवायची। अफजल खान आला तेव्हा सुद्धा प्रल्हाद बडवे यांनी मूर्ती लपवून ठेवली होती। तर त्यावेळेला मूर्ती लपवलीच असणार अर्थात, आणि मंदिर सुद्धा पाडलं होतं। तर नंतर चांगा मुदेश नावाचे सत्पुरुष होते, चांगा मुदेश, आणि त्यांनी परत ते मंदिर बांधलं। म्हणजे आत्ताचं आपलं मंदिर आपण म्हणतो की नाही, ते काही 12व्या-13व्या शतकातलं मंदिर असण्याची शक्यता कमी आहे, कारण ते अशा प्रकारे एकदा पाडलं गेलं होतं कमीत कमी, आणि चांगा मुदेशांनी त्याचं काय म्हणतात त्याला पुनरुज्जीवन वगैरे केलं। हा तो मुद्दा आहे। तर त्यामुळं मूर्ती लपवणं, नेणं वगैरे हे प्रकार पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे अगदी ते शेजारच्या देगावच्या पाटलाकडे एकदा मूर्ती ठेवली होती आणि त्याने मग ती परत केली, मग त्याची पावती सुद्धा आहे की मूर्ती तुमची तुम्हाला मी परत करते म्हणून। हा, त्यामुळं असं घडू शकतं। पण आता ही जी मूर्ती आहे ना, मुळात ती पांडुरंगाची मूर्ती नाही। कसं आहे माहिती का, की विष्णूची 24 रूप आहे आणि त्या 24 रूपांचा उल्लेख संध्या करतात ना मंडळी, ते प्रत्येक वेळेला एक नाव घेतलं जातं, अनिरुद्ध, प्रद्युम्न, केशव, माधव इत्यादी इत्यादी इत्यादी। आणि विष्णू हा एकच प्रकारचा, पण मग कसं ओळखायचं हा माधव आहे की प्रद्युम्न आहे की अनिरुद्ध आहे? तर ते 4 हात जे आहेत ना त्याच्यामध्ये आयुध असतात, शंख, चक्र, गदा आणि पद्म। त्या आयुधांच्या क्रमाप्रमाणे ठरवायचं, कॉम्बिनेशन परम्युटेशन म्हणतो ना आपण, शंख, चक्र, गदा, पद्म, पद्म, गदा, चक्र, शंख, अशा प्रकारे। तर 4ही हातामध्ये ती 4 आयुधं पाहिजे। तर ही जी मूर्ती आहे, या मूर्तीमध्ये आता काही मी जवळून पाहिलेली नाही, मला जे याच्यात दिसले आपल्या चॅनलमध्ये वगैरे, तर तिचे 2 हात जे आहेत ना, ते त्यातला एक हात जवळजवळ कमरेवरती असल्यासारखा आहे, आणि त्याच्यात काही आहे असं वाटत नाही, मोकळाच वाटतो। आणि वरच्या 2 हातामध्ये चक्र आणि गदा आहे, त्यामुळे 24 मूर्तीमध्ये ती बसत नाही। हा मुद्दा आहे। आणि विठ्ठलाचं रूप वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग आहे ना, हे 24 मूर्तींचे उद्धरण, हे 24 मूर्तीपेक्षाही वेगळी आहे। म्हणजे हा विठ्ठल जो आहे तो 24 पैकी नाही, म्हणजे बरे अवतार तो विष्णूचा असेल, पण ते 24 मूर्तीमध्ये तो बसत नाही। त्यामुळं त्याच्यातला मुद्दा काय महत्वाचा, की ही मूर्ती जी आहे ना ती विठ्ठलाची नाही, कारण विठ्ठल हा विभुजच असणार। मग हा हे सूत्र आहे। म्हणजे आता तो विष्णू असल्यामुळे एखाद्या वेळेला जाता येता कुणीतरी त्याला चतुर्भुज विष्णू म्हटल्यानंतर ते आलंच, पण एरवी तो द्विभुज आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मूर्ती विठ्ठलाची नाही, हे क्लिअर कट पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। एक छोटासा ब्रेक घेऊ, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।